हाय, हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आपल्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये लहान असं कपाट असतं आणि त्या लहान कपाटामध्ये कपडे कसे ठेवायचे हा एक खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. कितीही कपडे आवरायचे म्हटले तरी तितकाच पसारा झालेला दिसतो. आता ह्या साड्या बघा आणि मगाशी दाखवलेला कपड्यांचा ढिगारा, तर रोजचंच हे असं चाललेलं आहे. तर मी विचार करत होते की आज पूर्ण कपाट आवरायचं, पण आता हे कपाट आवरायचं म्हणजे मला एकदमच व्यवस्थित टापटीपमध्ये आवरायचं होतं आणि त्यासाठी मी इथे मागवलेलं आहे कपाटामध्ये ठेवण्याचे ऑर्गनायझर, म्हणजे कपडे आपण व्यवस्थित सेट करून ठेवू शकतो. तर आता हे काय आहे आणि मी कसं सेट केलेलं आहे ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दिसेलच. व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो, व्हिडिओ थोडा देखील उपयोगी वाटला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर देखील करा. तर इथे मी ॲमेझॉनवरून काही कपाटामध्ये ठेवण्यासाठी ऑर्गनायझर मागवलेले होते, कारण की इथे माझं कपाट आहे लहान आणि या लहान कपाटामध्ये भरपूर असं कपड्यांची गर्दी झाली होती. एक कपडा खेचला की बाकीचे सगळे कपडे असे अंगावरती पडायचे आणि सोबतच आपण कितीही व्यवस्थित कपड्यांच्या घड्या जरी लावून ठेवल्या तरी पण काढणारे कपडे जे आहेत तर ते व्यवस्थित काढत नसल्यामुळे काय व्हायचं, पूर्ण कपडे सगळे अस्ताव्यस्त होऊन जायचे. त्यासाठी मग मला हे ऑर्गनायझर युजफुल वाटलं ॲमेझॉनवरचं. तर आता हे ऑर्गनायझर मला वाटतं बऱ्याच ऑनलाईन ॲपवरती आहे, जसं की मिशो झालं. तर ॲमेझॉनवरती मला हे आवडलं आणि म्हणून मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. तर आता हा आधी मी 4चा सेट मागवला होता आणि अगोदर मी म्हटलं की म्हणजे युजफुल असेल तरच मागवायला, नाही तर मग रिटर्न करायला. तर सुरुवातीला 4चा सेट मागवला आणि मला खरंच तो खूप आवडला आणि कपडे वगैरे व्यवस्थित सेट होतात आणि त्यानंतर मग मी पुन्हा 8चा सेट मागवला. तर हे बघा, अशा प्रकारे हे फोल्डेबल आहे. तुम्ही फोल्ड करून देखील ठेवू शकता जर तुम्हाला नंतर कधी वापरायचं असेल तर. आणि एकावर एक असे कप्पे कसे असतात त्यासारखे आपण याला सेट करू शकतो आणि ड्रॉवर सारखे आपण त्याला उघडू देखील शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साईज आहेत. तर मला वाटतं मी मीडियम साईज मागवलेली आहे. तर याच्यापेक्षा लार्ज साईज देखील आहे. पण आता ती लार्ज साईज माझ्या कपाटामध्ये एकच मावत होती आणि थोडीशी जागा शिल्लक राहत होती. त्यामुळे ती लार्ज साईज मला युजफुल वाटली नाही. मी ती रिटर्न केलं आणि पुन्हा मीडियम साईज मागवली. तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये कपडे ठेवू शकता किंवा मग तुमचे पुस्तकं वगैरे असतील किंवा मग इतर आणखीन किचनमध्ये वगैरे देखील जर छोटं किचन असेल आणि किंवा किचनच्या ट्रॉल्या वगैरे नसतील तर अशा ठिकाणी देखील तुम्ही ते सेट करू शकता. बऱ्याच जणांकडे मी हे व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर मग आता हे ऑर्गनायझर बघूया कसं युजफुल होतंय आणि मी कसं सेट करते आहे ते. तर इथे बघा, कपड्यांचा ढिगारा, कितीही कपड्यांच्या घड्या जरी घातल्या तरी पण त्या अशा प्रकारे अस्ताव्यस्त होऊनच पडतात. आणि मग मी विचार केला की चला, कपडे आवरायचेच आहेत, कपाट आवरायचंच आहे, तर मग एकदम व्यवस्थितरित्या आवरून घेऊया. म्हणजे साधारणपणे 1.5-2 महिन्यानंतर आपण अधूनमधून जरी त्याच्यावरती हात फिरवला कपड्यांवरती तरी देखील आपलं कपाट ऑर्गनाइज आणि सेट दिसेल. तर इथे मी ना सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवत असतानाच सगळे कपडे सॉर्ट आउट करणार आहेत. म्हणजे प्रत्येकाचे कपडे वेगळे 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 असे मी करून घेणार आहेत. स्पोर्ट्सचे कपडे वेगळे, त्याच्यानंतर रेग्युलर डेली घालण्याचे कपडे वेगळे, बाहेर जायचे कपडे वेगळे. तर अशा प्रकारे मी ते पूर्णपणे सॉर्ट आउट करून घेते आणि कपड्यांच्या घड्या देखील मी व्यवस्थितच घालून घेणार आहे. जसं की आपण इस्त्री जसं करतो आणि इस्त्री करून झाल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही घड्या घालता तर त्या पद्धतीने मी अशा कपड्यांच्या घड्या घालून घेते. तर टी शर्ट झाले, त्याच्यानंतर शॉर्ट्स झाल्या, पॅन्ट्स झाल्या, तर अशाच घड्या घालून घेणे, कारण की इतक्या सगळ्या कपड्यांना मला आता इस्त्री करणं शक्य नाही. तर आता हे बघा, हे सगळे माझ्या मिस्टरांचे आणि मुलांचे कपडे वेगवेगळे घड्या घालून घेतलेले आहेत मी. तर आता इथे सॉक्सच्या देखील घड्या घालून घेते. बऱ्याचदा असं होतं, की सॉक्स आपण घाई गडबडीच्या वेळेस एकच सॉक्स मिळतो आणि त्याचं दुसरं जोडी भेटत नाही आणि धांदल उडते सकाळच्या वेळेस. तर अशा वेळेस काय करायचं, हे जे सॉक्स आहेत तर सगळे सॉक्स अगोदर एकत्र करून घ्यायचे आणि मग त्याच्या जोड्या अशा पद्धतीने एकावर एक ठेवून त्याला फोल्ड करायचं आणि त्याला रोल करत पॉकेटसारखी घडी करून त्यामध्ये रोल केलेला पार्ट अशा पद्धतीने आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने
पद्धतीने हे सॉक्स मी व्यवस्थित घड्या घातलेले आहेत आणि जे सॉक्स फाटलेले वगैरे आहेत किंवा लूज झालेले आहेत ज्याचा फायदाच होत नाहीये घालण्यासाठी उगाचच कचरा म्हणून पडलेले आहे तर ते सगळं मी क्लटर केलेलं आहे बाजूला काढून ठेवलेलं आहे. तर हे सॉक्स मी याचा फेकण्याआधी काहीतरी उपयोग करून दाखवणार होते आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो दाखवलेला आहे. आणि आता इथे साड्या बघा साड्यांचा पूर्णपणे पसारा झालेला आहे. एका हँगरमध्ये मला वाटतं जवळपास 2 ते 3 साड्या आहेत कारण की कपाटच लहान आहे आणि या साड्या कशा ठेवायच्या हे मला कळत नव्हतं आणि म्हणून साड्यांसाठी मी स्पेशली पुन्हा Amazonवरून हे साड्यांसाठी ठेवणारे पाऊच जे असतात ते मागवलेले आहेत. तर एका याच्यामध्ये साधारणपणे 6 होते सेट तर 6चा सेट असा मी मागवलेले आणि मला असं वाटतं हे 6चा सेट साधारणपणे 350 रुपयाला मला Amazonवर पडलेलं आहे. तर हे मागवलंय आणि यामध्ये आता मी बऱ्याच सगळ्या साड्या घालून ठेवणार आहे व्यवस्थित घड्या सेट करून. साड्या या खूपच क्वचित वापरल्या जातात माझ्याकडून कधीतरी काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल किंवा मग ओकेशनलीच या साड्या बाहेर निघतात आणि म्हणून साड्यांचं कपाटामधलं जे सेक्शन होतं ते जरा थोडंसं मोठं होतं आणि त्यामध्ये पण इतक्या साड्या एकेका हँगरमध्ये 2 ते 3 लावल्या होत्या त्यामुळे ते साड्या देखील व्यवस्थित सेट होत नव्हत्या आणि मग आता वापरातच नाही आहेत या साड्या आणि जेव्हा लागतील त्याच वेळेस काढायच्या आहेत. मग मी विचार केला की त्यासाठी आता हे पाऊच मागवते आणि आता ह्या साड्या देखील मी व्यवस्थित घड्या घालून ठेवणार आहे आणि या साड्यांमध्येच मला आता जे ब्लाउज लागता आहेत तर ते ब्लाउज या साड्यांमध्ये घडी घालून ठेवणार आहे म्हणजे जी साडी मला लागेल त्यावेळेस ब्लाउज सहित ती साडी मला काढता येईल. आता साड्यांमध्ये देखील कॉटनच्या साड्या आहेत त्याच्यानंतर सिल्कच्या साड्या आहेत आणि वेगवेगळे मिक्स असं देखील फॅब्रिक आहे. तर अशा प्रकारच्या साड्या मी सगळ्याच घडी घालून ठेवणार आहे आणि आता ह्या साड्या व्यवस्थित घडी घालून झाल्यानंतर पाऊचमध्ये ठेवून देणार आहे. तर बघूया एका पाऊचमध्ये किती साड्या मावतात ते. तर ही कॉटनची साडी आहे तर हे ब्लाउज देखील मी अशा पद्धतीने घडी घालून त्यामध्येच ठेवून देणार आहे. मला असं वाटतं की पाऊच वगैरे जर आपण व्यवस्थित जर वापरून साड्या प्रेस करून जर ठेवल्या तर पाऊचमध्ये जशाच्या तशा साड्या राहतात. आता इथे मी साड्या काही प्रेस केलेल्या नाहीयेत कारण की कसं आहे साड्या प्रेस करून जर ठेवल्या ना तर खूप उत्तम पद्धतीने त्या राहतील पण आता इतका वेळ नाहीये आणि इतक्या सगळ्या साड्या प्रेस करून ठेवून देखील फायदा नाहीये आणि म्हणून मग मी काय करते फक्त त्याच्या घड्या घालून पाऊचमध्ये मी जशा तशा ठेवून देणार आहे. तर आता इथे मी बऱ्याच साड्यांच्या घड्या घातल्या आणि आता ही आहे व्हाईट कलरची साडी ही आहे माझ्या लग्नातली साडी. तर हिला बऱ्याचदा असं वाटतं की साईडला ठेवू का पण एक आठवण म्हणून एक ठेवतो. तर आमच्या लग्नामध्ये सफेद साडी घातली जाते तर बौद्ध पद्धतीने जसं लग्न होतं तर त्यांच्यामध्ये सफेद साडीच घातली जाते लग्नामध्ये. तर ही माझी लग्नाची साडी आहे सिल्कची आहे ही देखील खूप मऊसूत आहे. ही देखील एक राणी कलरची साडी आहे आणि याचा कॉन्ट्रास्ट जर म्हणाल तर ब्लॅक कलरचा पूर्णपणे साडीचा पदर आहे आणि ब्लाउज देखील ब्लॅक आहे. खूप छान आहे. पेशवाई साडी आहे ही सिल्क मधली तर खूप हलकी फुलकी आहे. इतकं सुंदर फॅब्रिक आहे याचं. तर असो सगळ्या साड्यांच्या आता मी घड्या घालून ठेवलेल्या आहेत आणि आता आपल्याला जर त्या कॉटनच्या त्याच्यानंतर सिल्कच्या त्याच्यानंतर काही मिक्स फॅब्रिक वगैरे असेल तर तुम्ही त्या सेपरेट करून देखील ठेवू शकता. आता हे पाऊच बघा आता ह्या पाऊच मध्ये ह्या सगळ्या साड्या मी अशा पद्धतीने ठेवून घेते. तर साधारणपणे साडीची घडी इथे मी थोडीशी मोठी घातलेली आहे. जर आणखीन एक लहान घडी घातली तर दोन्ही बाजूला 2 साड्या अशा पद्धतीने बसू शकतात. तर इथे ना मी साधारणपणे आता ही एक साडी ठेवली त्याच्यानंतर या 2 साड्या म्हणजे टोटल 3 साड्या झाल्या. आता ही आहे चौथी साडी आहे यामध्ये घातलेली मी आणि आणखीन 1 ते 2 साड्या सहजपणे बसू शकतात. तर साधारणपणे 5वी साडी इथे मी ठेवून घेतलेली आहे. तर 5वी 6वी टोटल एका पाऊचमध्ये 6 साड्या बसलेल्या आहेत आणि जर तुम्हाला आणखीन लहान घडी घालून दोन्ही बाजूला साड्या जर व्यवस्थित सेट करायच्या असतील तर दोन्ही बाजूला साधारणपणे 4-4 अशा साड्या घड्या घालून सहजपणे बसू शकतात. तर अशा पद्धतीने मी हे सगळं व्यवस्थित बघा हे जे फोल्डेबल रॅक मागवले होते तर ते अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. माझे ड्रेस शर्ट पॅन्ट टी शर्ट सगळं सेपरेट करून ठेवलेलं आहे आणि इथे पाऊच बघा असे ठेवलेले आहेत साड्यांचे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.